महत्त्वाची बातमी आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यातून। खरं तर गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने याक्षणी हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे। तर या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे नुकसान होणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। आपण या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि तितकीच चिंताजनक शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहतोय ती म्हणजे गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। आणि या संदर्भात प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। प्रवीण, एकूणच काय परिस्थिती पावसाची? दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण होते आणि त्याच्यानंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाली। नाही का सायंकाळपासूनच रिमझिम पावसाने सुरुवात केली, मात्र सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली होती। त्यामुळे शेतकऱ्यांचं थोड्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र जे रब्बी पीक लागवड केलेले मिरची, टोमॅटो, वांगे हे जे शेतकऱ्याचे पीक आहे त्यांना कुठेतरी नुकसान होण्याची शक्यता आहे। स्वाती, अगदी प्रवीण, आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी आणि आपलं पीक कसं वाचवावं यासाठी त्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी। महाराष्ट्रात महाआघाडी करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला आता 30 जानेवारीचा अल्टिमेटम दिलाय। जागा वाटपाच्या आमच्या प्रस्तावाला काँग्रेसने वेळेत प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत असं खुलं आव्हानच या ठिकाणी आंबेडकरांनी देऊन टाकलंय। बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट। अगर आप कह रहे हैं कि मायम पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो। मेरे को एक सीट भी नहीं चाहिए। ओवेसींच्या या खुल्या ऑफर नंतरही काँग्रेस आघाडीनं प्रकाश आंबेडकरांच्या जागा वाटपासंबंधीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही। म्हणूनच आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला चर्चेसाठी 30 जानेवारीची डेडलाईन दिली आहे। चर्चा आता निर्णयास गेली पाहिजे जर तिथे आला तर, आणि 30 तारखेच्या आतपर्यंत हा लेखी प्रस्ताव आला नाही तर आम्ही लवकरच वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊ आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊन जो निर्णय आम्हाला घ्यायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीला जो योग्य निर्णय वाटतोय तो निर्णय आम्ही घेण्यास मोकळे आहोत। आघाडीत सामील होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी 12 जागा मागितल्या। या 12 जागा कोणत्या असाव्यात हे देखील काँग्रेसनेच ठरवावं असंही आंबेडकरांनी म्हटलंय। ज्या जागा ते 3 वेळा सातत्याने हारलेले आहेत आणि ज्या जागेंवरती त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही अशा जागेंपैकी 12 जागा त्यांनी आम्हाला सुचवाव्यात आणि त्या आम्ही घ्यायला तयार आहोत। आंबेडकरांच्या या प्रस्तावावर काँग्रेस नेते जाहीरपणे आम्ही चर्चेला तयार आहोत म्हणूनही सांगतात, पण 12 जागा देणं शक्य नसल्याचंही अशोक चव्हाणांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय। बाळासाहेबांना सोबत घेण्याबद्दल तर स्वागतच आहे। जागा किती द्यायच्या, या काँग्रेसमधून जागा किती द्यायच्या, राष्ट्रवादीतून किती जागा द्यायच्या, इतरही मित्रपक्ष आहेत 4 ते 5 पक्ष महत्त्वाचे आहेत, त्याच्यामधले सर्वच महत्त्वाचे, पण त्यातील 4-5 पक्षांनी अपेक्षा व्यक्त केली, त्यांचा विचार करावा लागेल। हे सगळं गणित, हे सगळं विचार करून निर्णय घ्यावा लागेल आणि मला वाटतं की त्यातला बराचसा मार्ग आता सुकर झालेला आहे असं मला वाटतं। थोडक्यात काय तर काँग्रेस नेते आंबेडकरांना सोबत घ्यायला तयार असल्याचं जाहीरपणे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याशी जागा वाटपाची चर्चाही करत नाहीयेत। काँग्रेसच्या याच दुटप्पी भूमिकेला वैतागून अखेर आंबेडकरांनी आता थेट अल्टिमेटमच देऊन टाकलाय। बघूयात आता तरी काँग्रेस आघाडी आंबेडकरांना प्रत्यक्ष चर्चेला बोलावतेय का ते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामं केली जात आहेत, मात्र ती वेळेत पूर्ण होतात की नाही याची नाशिककरांना शंका आहे। कारण अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मुदत 31 जानेवारीला संपणार आहे, मात्र या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये। सायकल ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, ई टॉयलेट, संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट पोल, सोलर पॅनल, भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था, स्वतंत्र दुचाकी पार्किंग, इंटेलिजंट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, हे सगळं काही नाशिकच्या या रस्त्यावर उभारलं जाणार आहे। मात्र या सगळ्या सेवा सुविधा सुरू करण्यासाठी उरले आहेत अवघे 8 दिवस। स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा 1 किलोमीटरचा रस्ता विकसित केला जात असून 31 जानेवारीला रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मुदत संपते, पण वास्तव काही वेगळं आहे। अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा 1.1 किलोमीटरचा पायलट रस्ता 3 टप्प्यांमध्ये करायचं काम सुरू झालं
आणि येत्या 31 जानेवारीपर्यंत यातला हा एक टप्पा हा लोकार्पण केला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पण आपण बघतोय की या रस्त्याची परिस्थिती अजूनही बरीच कामं या ठिकाणी प्रलंबित आहे, अपूर्ण आहे आणि याचमुळं हा खरोखर 31 जानेवारीला लोकार्पण होणार का हा प्रश्न आता तरी अनुत्तरित आहे. खरं तर जलद गतीनं काम करण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं KPMG या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती. मात्र ते नियोजन केवळ कागदावरच राहिल्याचं चित्र आहे. खरं तर या स्मार्ट सिटी रोडच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं होतात. या रस्त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दुतर्फा बाकड्या असणार आहेत, त्याचबरोबर टॉयलेट असणार आहेत. केबलिंग जी आहे ती इथनं कुठेच दिसणार नाही, पूर्णपणे या कॉन्क्रीटच्या खालून पूर्ण ही केबलिंग पुरवण्यात आलेली आहे. डक्ट सुद्धा करण्यात आलेले आहे, स्मार्ट कॉम्पॅक्ट सिस्टीम सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याच रस्त्यावर नाशिककरांना मोफत वायफाय सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा स्मार्ट रस्ता पूर्ण होण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शहरात विविध टप्प्यात विकास कामं केली जाणार आहेत. मेहर सिग्नल ते CBS या दुसऱ्या टप्प्याचं काम जोरदार सुरू असलं तरी दिलेल्या मुदतीत ते पूर्ण होणं अशक्य आहे. आणि या 3 टप्प्यांवर असलेले 3 सिग्नल जे आहेत ते सुद्धा स्मार्ट इंटिग्रेटेड सिग्नल या ठिकाणी असणार आहेत. सगळ्यांना उत्सुकता जरी असली की हा रस्ता नेमका कसा होतोय, पण त्याचबरोबर वाहतुकीची जी मोठी गैरसोय आहे किंवा वाहतुकीची कोंडी जी या रस्ता बंद झाल्यामुळे सुरू झालेली आहे ती या 31 जानेवारीला संपुष्टात येणार अशी घोषणा होती. पण खरोखर 31 जानेवारीपर्यंत हा रस्ता लोकार्पण होईल अशी परिस्थिती दिसत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामं केली जात असली तरी ती वेळेत पूर्ण होणं अशक्य आहे. त्यामुळं ही कामं पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना नवी डेडलाईन देण्याची घाई महापालिकेकडून केली जाईल. मात्र नाशिककरांना या रखडलेल्या कामांचा त्रास निमूटपणे सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. प्रेरणादायी बातमी आहे एका आजीबाईंच्या कर्तृत्वाची. जुन्नर जवळच्या पिंपळवडी इथल्या 75 वर्षीय हिराबाई शिंदे यांनी हरिश्चंद्रगडासारखा अवघड गड यशस्वीपणे सर केलाय. बघूया त्यांच्याच या शौर्याची ही यशोगाथा. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्य उभा असणारा हा हरिश्चंद्रगड. निसरड्या वाटा आणि धुक्यात हरवलेली शिखरं बघूनच आपला थरकाप होईल. पण हाच गड सर केलाय या आजीबाईंनी. करकचून बांधलेला पदर, पायात स्पोर्ट्स शूज, पाठीवर सॅक आणि अंगात तरुणाईची चपळता. अवघ्या 75 वर्षांच्या हिराबाई शिंदेंनी हरिश्चंद्रगडाच्या मोहिमेवर आपल्या नावाची मोहर उमटवलीये. भल्या भल्या गिर्यारोहकांच्या काळजात धडकी भरवणारा हा कोकण कडा आणि तारामती शिखर ही आजीबाईंनी पहिल्याच दिवसात पार केलं. त्यांच्या या अभेद्य कामगिरीकडे पाहून आपण इतकंच म्हणू शकतो, आजीबाई तुसी ग्रेट हो. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर.